पुढे बातमी आहे मुंबईमधून। मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांना आता मुंबई शहरात घर हवंय। उपमहापौर संजय घाडी यांनी मनपा आयुक्तांना एक पत्र दिलंय। महापौर निवासाच्या बाजूच्या बंगल्याची त्यांनी मागणी केली आहे। वाहतूक कोंडीचा मानसिक शारीरिक त्रास होतोय असं घाडी म्हणतात। मनपा बैठकीला जाताना वाहतूक कोंडीचा त्रास होतो त्यामुळे आता मुंबईमध्ये घर द्या अशी घाडींनी मागणी केली आहे। मुंबई सरकारकडून विविध वाहतुकीच्या सेवा खरं तर उपलब्ध आहेत आणि उपमहापौर साहेब मेट्रो सारख्या सुविधा सुद्धा आहेत, त्यामुळे त्या वापरायला काहीच हरकत नाहीये। खरं तर पश्चिम उपनगरातल्या दहिसरमध्ये राहणारे उपमहापौर संजय घाडी यांनी मुंबईतल्या शहर भागामध्ये निवासस्थान मिळावं यासाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहिलंय। राणीबाग परिसरामध्ये अतिरिक्त आयुक्तांचा रिक्त बंगला आहे आणि संजय घाडी त्यासाठी प्रयत्नशील आहेत। दहिसर ते महापालिका मुख्यालय गाठण्यासाठी काही तास लागतात आणि हा वेळ वाचून बैठका नागरिकांच्या गाठीभेटी घेता याव्यात यासाठी भायखळ्यातलं राणीबाग परिसरातलं अतिरिक्त आयुक्तांच्या बंगल्याची त्यांनी मागणी केलेली आहे। मात्र संजय घाडी उपमहापौर साहेब नागरिकांचा प्रवास जलद व्हावा यासाठी खरं तर विविध वाहतुकीच्या सेवा दिल्याचं सरकार सांगतं, त्यामुळे मेट्रो सारख्या सुविधा वापरून उपमहापौर मुंबई मनपा कार्यालयामध्ये पोहोचू शकत नाहीत का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। तर या संदर्भात आपण हा सगळा मुद्दा समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। संजय घाडी उपमहापौर आहेत मुंबईचे। घाडींचं सध्याचं वास्तव पश्चिम उपनगरातल्या दहिसरच्या अशोकवन या ठिकाणी आहे। दहिसर अशोकवन ते मुंबई मनपा कार्यालय हे अंतर साधारणपणे 40 किलोमीटरचं आहे। सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या जास्त रहदारीच्या काळातली वाहतूक कोंडी गृहीत धरून प्रवासाचा कालावधी तर एकूण अंतर 36 ते 39 किलोमीटर आहे। पश्चिम द्रुतगती मार्गे दहिसर ते मुंबई मनपा प्रवास कालावधी आहे 2 ते 2.5 तासांचा। एकूण अंतर आहे 39 ते 42 किलोमीटर। खरं तर उपमहापौर घाडी साहेबांसाठी सुविधा आहेतच। प्रवासाचा कालावधी 1 तास 45 मिनिटं ते 2 तास 15 मिनिटं इतका आहे। कोस्टल रोड मार्गे आले दहिसर ते मुंबई एकूण अंतर 26 ते 28 किलोमीटरचं होऊ शकतं। वेगवेगळे पर्याय त्यांच्यासाठी काय ते आपण पाहतोय। प्रवासाचा कालावधी मग असू शकतो 1 तास 10 मिनिटं। तर लोकल ट्रेननं जर त्यांनी गाठलं मुंबई मनपा तर प्रवासाचा कालावधी 60 ते 75 मिनिटं आहे। तर मेट्रोनं जर आले तर 75 ते 95 मिनिटांमध्ये त्यांचा हा प्रवास पूर्ण होऊ शकतो। बेस्ट बसनं जर ते आले तर प्रवासाचा कालावधी 2 ते 2.5 तास असू शकतो। तर उपमहापौर घाडी साहेबांसाठी एवढ्या खरं तर वेगवेगळ्या रस्ते आणि रेल्वे मेट्रोचे पर्याय आहेत, तरी देखील त्यांना या ट्रॅफिकचा त्रास होतो आहे आणि त्यासाठी त्यांना मुंबईमध्ये राणीच्या बागेमध्येच घर हवंय असं त्यांचं म्हणणं आहे। हे पण मुंबईचा वाहतुकीचा प्रश्न आहे। मला वाटतं घाडी या राहतात दहिसरकडे राहतात, त्या साईडला राहतात। तिकडून सकाळी यायचं मला 3 ते 4 तास लागतात, म्हणजे तिथून संभाजीनगरला लवकर येता येतं तिथून, पण मुंबईमध्ये पोहोचता येत नाही। अशा प्रकारे वाहतुकीचा प्रश्न तिथं आहे। सकाळी तर बिलकुल इम्पॉसिबल आहे। त्यांनी ते विधान केलेलं दादर सारखा एरिया आहे, गजबजलेला एरिया असतो। 25 वर्षाची साचलेली घाण आता काढायला थोडा उशीर जरूर लागतोय, पण वर्षभरात त्यांची सुद्धा अडचण दूर होईल। नाही, उपमहापौराला घर द्यायचा असा नियम नाही आहे, म्हणून त्यांना घर देता येणार नाही।